नमस्कार. आज आपण करणार आहेत राशींच्या तांदूळापासून मऊ जाळीदार अशी इडली करणार आहेत. पाहू शकता किती मऊ अशी पंची इडली तयार झाली. सोडा न वापरता करणार आहेत आणि हॉटेलसारखं दाटसर असं सांबार करणार आहेत. त्याचसोबत नारळाची चटणी अशी चुरचुरीत फोडणी देऊन करणार आहेत. सविस्तर रेसिपी पहा. रेसिपीला सुरुवात करू. हे 3 वाटे तांदूळ घेतलेले आहेत. त्याला पहिलं नीट करून घ्यायचे. हे राशींचे तांदूळ आहेत. त्यामध्ये छोटा 1 चमचा मिठदाण टाकायचं. मिठदाण जास्त वापरायचं नाही आहे. आणि ज्या वाटीने तांदूळ घेतलं ना त्याच वाटीने 1 वाटी डाळ घ्यायचं. 3 वाटीचं तांदूळ असलं तर 1 वाटी डाळ घ्यायचं. मेजरमेंट ठेवायचं. वाटी किंवा ग्लास कप कशाचं मेजरमेंट ठेवलं तर चालतंय. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं डाळ आणि तांदूळ. आणि याला 5 ते 6 तासासाठी भिजत ठेवणार आहेत. 5 ते 6 तासामध्ये चांगली अशी डाळ आणि तांदूळ भिजून जाते. डाळ चांगली भिजलेली तुम्हाला दाखवतोय की चांगली अशी डाळ फुगलेली आणि तांदूळ पण चांगले भिजलेले आहेत. हे पाहू शकता. एक तुम्हाला तोडून दाखवते. असं जर दाबून जर तोडलं तर तुकडा पडले की दाबून चांगले भिजलेले आहेत म्हणायचं. आणि ज्या वाटीनं आपण तांदूळ आणि डाळ घेतली त्याच वाटीने 1 वाटी पोहे घेणार आहेत. हे कांदा पोहे किंवा पातळ पोहे कोणतेही घेतले तरी चालतं. याला 1 पाण्याने धुवून घ्यायचं आणि याला भिजत ठेवणार आहेत. पाणी टाकून भिजत ठेवायचं आणि डाळीमधलं सगळं पाणी काढून घ्यायचं पहिलं. आणि पहिली डाळच वाटून घ्यायची. तांदूळ वाटायचे नाही तर किंवा दोन्ही मिक्स करून पण वाटायचं नाही. थोडंसं पाणी टाकायचं. जो डाळ बसते तो टाकून घेतलं की आणि मिक्सरमधनं बारीक असं वाटून घ्यायचं. वाटताना जास्त पाणी वापरायचं नाही. थोडं थोडं पाणी वापरून वाटून घ्यायचं. नाहीतर जास्त पाणी वापरतं पातळ होत आहे. एकदम असं बारीक वाटून घ्यायचं. चांगलं बारीक वाटून झालं आहे. डाळ वाटून झाली की लगेच तांदूळ वाटून घेणार आहे. तर तांदूळ वाटताना पण थोडंसं पाणी टाकूनच वाटून घ्यायचे. जास्त पाणी वापरायचं नाही तांदूळ वाटताना पण. हे डाळ तांदूळ आणि पोहे सगळं एकदम बारीक असं वाटून झालेलं आहे. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. 5 ते 6 मिनटासाठी हाताने किंवा असं चमच्यानं एक डायरेक्शनमध्ये चांगलं फिरून घ्यायचं की छान असं पीठ तयार झालं आहे. ह्याच पद्धतीने पाहिजे. जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही करायचं. ह्याला आता झाकण ठेवायचं. रात्रभर किंवा 6 ते 5 तासासाठी भिजत ठेवणार आहेत. बघा रात्रभर मी ठेवलं होतं की चांगलं असं पीठ भिजलेलं आहे. बघा एकदम जाळीदार असं झालेलं आहे. आता उन्हाळा म्हणलं की पीठ लगेच आंबलं आहे. त्यामुळे तुम्ही त्यामध्ये मीठ जर टाकून ठेवलं तर जास्त पीठ असं आंबत नाही आहे. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि जेवढे आपली इडली करायचं तेवढं दुसऱ्या भांड्यामध्ये पीठ टाकून त्यामध्ये मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं. पण जास्त पीठ असं मिक्स करून घ्यायचं आणि हलक्या हातानेच मिक्स करायचं. इडलीच्या भांड्याला तेलने ग्रीस करून घ्यायचं. तेल लावलं म्हणजे इडली पटकन अशी निघते, चिटकून बसत नाही आहे. आणि त्यामध्ये बेटर टाकून घ्यायचं. अर्धा बेटर टाकायचं. पूर्णपणे भरायचं नाही आहे. इकडं पाण्याला उकळी आलेली. पाणी उकळी आल्यावरच इडली स्टँड ठेवायची. त्यामध्ये थंड पाण्यामध्ये ठेवायचं नाही. आणि इडलीचे स्टँड ठेवताना असं तिरकस ठेवायचे. कारण खालची इडली ते वरची इडलीवरती अशी यायला नाही पाहिजे. आणि झाकण ठेवायचं आणि मिडियम गॅसवरती 10 ते 12 मिनटासाठी शिजवून घ्यायचं. 10 ते 12 मिनटामध्ये चांगली अशी इडली शिजती. बघा इडली तयार झाली. त्यामुळे टूथपिक किंवा चाकू टाकून बघायचा. एकदम अशी क्लीन चाकू निघलेला आहे. आणि इडलीला हलकं थंड होऊन द्यायचं आणि मगच इडली काढून घ्यायची. गरम गरम काढायची नाही. गरम काढली तर तुटती. हलकी थंड झाली की चमच्याने लगेच पटकन निघती. अगदी छान अशी इडली मऊ जाळीदार तयार झाली. पाहू शकता किती पंची अशी इडली तयार झाली. राशनच्या तांदूळापासून केली. आणि 1 वाटी तुरी डाळ घेतलेली. आता आपण सांबार करून घेणार आहे. याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं डाळीला. आणि कुकरमध्ये टाकायचं. 1 वाटी जर डाळ असेल तर त्यामध्ये 4 वाटे पाणी टाकायचं. 1 छोटा चमचा मीठ, 1 छोटा अर्धा चमचा हळद टाकायचं. मिक्स करून घ्यायचं. सगळं मिक्स करून घेतलं की मिडियम गॅसवरती 4 शिट्ट्या करून घेणार आहे. 4 शिट्ट्यामध्ये डाळ चांगली शिजलेली आणि एकदम अशी चांगली डाळ शिजून घ्यायची. गाळ तसे थोडीशी हलकी आबडधोबड पण शिजवायची नाही. डाळ चांगली शिजून झाली की मिक्स करून घेणार आहे. आणि त्यामध्ये पाणी टाकूनही मिक्स करून घ्यायचं एकदा डाळीला. बाकी डाळ की छान अशी तयार झाली. आता हे सांबार करायला घेऊ. एक कढई ठेवलेली. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचं. सांबारला जसं तेल वापरत नाही थोडंच वापरायचं. 1 छोटा चमचा मोहरी टाकायची. मोहरी चांगली तडतडून दिली की त्यात 2 लाल मिरच्या टाकायच्या आणि छोटा अर्धा चमचा हिंग टाकायचं. 10 ते 12 कढीपत्त्याचे पानं टाकून घ्यायचे. आणि 2 मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत तेही त्यामध्ये टाकून घ्यायचं. गॅस मिडियम ठेवायचा म्हणजे पटकन असं कांदा परतला जाते. 5 ते 6 मिनटामध्ये चांगला कांदा मऊ झालेला आहे आणि हलका गुलाबी कलर आला की त्यामध्ये हे 2 शेवगे शेंग घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचं. 1 गाजर बारीक कापून घेतलं आहे ते टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घेणार आहे. जे आपल्याला आवडीप्रमाणे भाज्या आवडते टाकून घ्यायचं. हे 2 मिनटासाठी चांगल्या भाज्या मिक्स करून घेणार आहेत तेलामध्ये. हे चांगल्या भाज्या मिक्स करून झाल्या की ह्यामध्ये 2 टमॅटो टाकले आहेत आणि टमॅटो टाकून थोडंसं मीठ टाकायचं. मीठ टाकलं पटकन असे टमॅटो मऊ होत आहे. आणि 3 ते 4 मिनटासाठी मिडियम गॅसवरती टमॅटो मऊ करून घ्यायचा. टमॅटो चांगलं मऊ व्हायला लागलेलं आहे.
हे टमॅटो मऊ झाला की त्यामध्ये लगेच हे चिंचेचं कोळ करून घेतलेलं आहे. चिंच भिजत ठेवायची आणि 3 चमचे घेतलेलं आहे. जसं आपल्याला आंबट सांबार कसं टाकून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. लो ते मिडियम गॅस ठेवायचा आणि लो ते मिडियम गॅसवरती चिंचेच्या पाण्यामध्येच भाज्या शिजून देणार आहे. चिंचेच्या पाण्यामध्ये चांगल्या अशा भाज्या शिजल्या येतं आणि चवीला खूप छान लागतात अशी भाजी शिजून घेतलं म्हणजे. हे चांगल्या भाज्या आता अर्धे शिजलेले तर त्यामध्ये छोटा चमचा हळद टाकायची आणि 1 चमचा बेडगी मिरची पावडर आहे. पचायला हलकी असते, तिखटही कमी राहतं आणि कलरही ते सांबारला चांगला असं येतं आहे. हे मिक्स करून घ्यायचं 1 मिनटासाठी. हे चांगलं मिक्स करून झालं की त्यामध्ये मोठे 2 चमचे सांबार मसाला टाकणार आहे. तुम्ही घरी केलेला सांबार मसाला टाका किंवा बाहेर आणून टाकला तरी चालतंय, कोणता सांबार मसाला टाकला तरी चालतंय. हे 2 मिनटासाठी मसाले सगळे भाज्यांसोबत मिक्स करून घ्यायचे. मिक्स करून झालं की ते आपण डाळ शिजून घेतलेली होती तेही टाकून घ्यायचं. डाळ टाकलं की मिक्स करून घ्यायचं. भरपूर असं घट्ट आहे, एवढं घट्ट सांबार नसते आणि अजून त्याला शिजणार पण आहे. त्यामध्ये अजून 3 ग्लास मी गरम पाणी टाकून घेणार आहे इथं, कारण शिजायला पण आपल्याला ठेवायचं आहे त्याला. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि 12 ते 15 मिनटात बारीक गॅसवरती चांगलं सांबार शिजवून घेणार आहे. दाटसर सांबार तयार झाले आणि त्यातलं शेवगा किंवा गाजर ते पण शिजून झाले. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकणार आहेत. कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊ. हॉटेलसारखं दाटसर असं सांबार तयार झालं आहे आणि चवीला खूप छान लागतं. एकदा या पद्धतीने सांबार करून पहा, एकदा की हमेशा तुम्हाला असंच आवडेल. आता नारळाची चटणी करून घेणार आहेत. ही 1 वाटी वल्ला नारळ घेतलेला आहे, असं बारीक तुकडे करून घ्यायचं. त्यामध्ये 2 चमचे डाळवा टाकून घ्यायचा, 1 इंच आलं टाकलेलं आहे आणि 4 ते 5 लसणाचे काय टाकायचे, 5 ते 6 हिरवी मिरची टाकून घेणार आहेत. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेणार आहेत. आणि ह्यामध्ये 2 चमचे लिंबाचा रस किंवा चिंचेचं कोळ टाकून घेतलं तरी चालतंय आणि थोडंसं पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक अशी चटणी वाटून घेणार आहेत. पाहू शकता बारीक अशी चटणी वाटून तयार झाली. आता त्यावरती तडका देण्यासाठी 1 चमचाभर तेल गरम केले. त्यामध्ये छोटा चमचा मोहरी टाकायची. मोहरीला चांगलं तडतडून द्यायचं म्हणजे खमंग अशी फोडणी तयार होती. त्यामध्ये 2 लाल मिरच्या टाकायच्या आणि थोडंसं हिंग टाकायचं आणि 10 ते 12 कडीपत्त्याचे टाकायचे पानं आणि चांगलं असं चुरचुरीत अशी फोडणी चटणीवर टाकून घ्यायची. चवीला खूप छान अशी चटणी तयार होती. एकदा हे पद्धतीने करून तर पहा. हे सगळं चांगलं तडका चटणीमध्ये मिक्स करून घ्यायचं की छान अशी चटणी तयार झाली. हे झटकीपट असं राशनच्या तांदूळापासून मऊ जाळीदार इडली आणि हॉटेलसारखं दाटसर असं सांबार तयार झालं आहे. हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.